नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, कालच्या वाचनात आपण अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा हा भाग वाचला आणि आज त्या समोरील भाग. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 6, राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इत्मासह जेतवन विहारात गेला. दोन्ही हात जोडून वंदन केल्यावर तो म्हणाला, माझे राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे की आपण येथे आले आहात. आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील बरे. ज्या अर्थी आता मला आपले पवित्र दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करायला मिळावे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु जे धर्मरूपी धन आहे ते शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून भगवंत म्हणाले, अतिसामान्य स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरभाव वाटतो. तर मग ज्याने पुष्कळ पुण्य अर्जित केले आहे अशा स्वतंत्र राजाला किती आदर वाटत असेल बरे. आणि म्हणून मी थोडक्यात धर्मोपदेश देत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कर्मे नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवास संयत ठेवा. कुमार्गाचा त्याग करा व सन्मार्गाने जगा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतःची उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि सांत्वना द्या. राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो, परंतु धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व शोकाचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि धम्माचा विचार केल्यानेच या दुःखाच्या पर्वतांना आपण पार करू शकतो. तर मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात. ते कामनांपासून दूर राहून आपल्या आध्यात्मिक विकासासाठी आणि पवित्र जीवनाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे जमतील. जेथे वासना असेल तेथे सत्य कसे टिकणार. जर हे ज्ञान कुणाला झाले नाही तर तसा विद्वान मनुष्य जरी त्याची ऋषी म्हणून स्तुती होत असेल तरी त्याला अज्ञच समजले पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे हा मानव जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सर्व निरर्थक आहे. हे सत्य केवळ परिव्राजकांच्या साठीच नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू असो किंवा गृहस्थ असो. व्रतधारी, प्रव्रजित आणि गृहस्थ यांच्यात मूलतः काहीच फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊन ते विनाशास प्राप्त होऊ शकतात आणि सामान्य कुटुंब वत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. काम वासनेचा सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात एकदा सापडतो त्याची सुटका होत नाही.
परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुम्ही मार्ग रूपी शत्रूंपासून आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावी. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपल्या विचारांवर पहारा ठेवला पाहिजे, कारण आपण जे पेरतात तेच आपणाला मिळते. माणसाकरिता प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे जाण्याचेही मार्ग असतात. त्याचप्रमाणे संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ माणूस ज्ञानानुसार आचरण करील, जेणेकरून त्यास अधिक ज्ञान प्राप्त व्हावे. तो अविरतपणे सत्य ज्ञानाचा मार्गानेच पाऊल टाकीत राहील. बुद्धिसंगत व्यवहाराने आणि सदाचरणाच्या जीवनाद्वारे आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या तुच्छतेविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे उत्तम प्रकारे समजून घ्या. आपल्या विचारांना उच्चतेकडे न्या. श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि आपल्या आनंदाचा आधार बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या प्रीतियुक्त मनावर असू द्या. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकालपर्यंत टिकेल. भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक राहण्याची इच्छा व्यक्त करून तथागतांची शरण ग्रहण केली. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो